सुरुवात करूया, पण अर्थातच पहिला प्रश्न मी भाई जगताप यांना विचारणार आहे की आज संजय राऊतांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का? असं आहे की आपण एक लक्षात घ्या, संजय राऊतांनी जेव्हा वक्तव्य केलं त्याही वेळेला त्यांनी एक गोष्ट स्पष्ट सांगितलेली आहे आणि ती तुम्ही आता दाखवली आणि ती खरी आहे की हे माझं मत आहे, हे संजय राऊतांचं मत आहे. आणि त्यांनी सांगताना जे काही एक गोष्ट आणखीन जी त्याच्यात ऍड करून सांगितली ती अशी की अनेक पक्षाचे अनेक राज्यामध्ये काँग्रेसमधून फुटून त्यांनी आपल्या आपल्या वेगळ्या चुली मांडल्या. पण एक गोष्ट आपल्याला याच्यात कॉमन हे करायला पाहिजे. आपण आपल्या विश्लेषणामध्ये म्हणालात की काँग्रेस बरोबरच राहिले, परंतु मग काँग्रेसवरून फुटल्यानंतर मग त्याचं नुकसान काँग्रेसला झालं वगैरे, आणि ते खरं आहे. मी जे विश्लेषण केलं ते खरं आहे. माझा मुद्दा वेगळा आहे. यांची आयडिओलॉजी जी राहिली ही काँग्रेसचीच राहिली. आज देशामध्ये जी परिस्थिती आहे, ज्या पद्धतीचं विलिनीकरणाचं जे तुम्ही सांगताय, हे विलिनीकरण स्वखुशीने होतंय असं समजण्याची अजिबात आवश्यकता नाही. हे आपल्यालाही माहिती आहे. बोलू शकणार नाही कदाचित, काही लोक बोलू शकणार नाहीत, आम्ही बोलू. त्याचं कारणच मुळात असं आहे, कशा पद्धतीने खासदार असतील, आमदार असतील, महाराष्ट्रामध्ये झालेले प्रकार घडले, हे काही लोकशाहीच्या चौकटीमध्ये अजिबात बसत नाही असं माझं ठाम मत आहे. आपलं काही वेगळे वेगळे विचार असू शकतात आणि म्हणून आज जर पूर्ण देशावर एक वेगळं संकट घोंगावतंय, दररोज याची हे द्यायची, देशाच्या संविधानाच्या गोष्टी करायच्या, देशाचं संविधान डोक्याला लावायचं आणि मात्र दररोज या संविधानाची पायामल्ली करायची, अशा प्रकारचं दुर्दैवाने काम ह्या देशामध्ये चाललंय. आणि अशा वेळेला यांच्या विरोधामध्ये जेव्हा काँग्रेसने दंड थोपटून उभे आहेत, राहुल गांधी दंड थोपटून उभे आहेत, आम्ही दंड थोपटून उभे आहोत, याच्यामध्ये ज्यांना कोणाला याच्या विरोधामध्ये भाजपच्या ह्या दंडेलशाहीच्या, ह्या मसल पॉवरच्या, ह्या पैशाच्या ह्याच्यावर जर कोणाला लढायचं असेल तर त्यांनी आम्ही एकत्र यावं, असं माझंही मत राहील. असं माझंही मत राहील. याच्यामध्ये एक थोडा विरोधाभास असा आहे की तुम्ही आत्ताच म्हणालात आणि आम्ही पण विश्लेषणात म्हणलं की काँग्रेसचं नुकसानच झालं जेव्हा ते पक्ष तुम्हाला सोडून गेले तेव्हा, कारण विचारधारा, व्होट बँक या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट होतात. परंतु त्यांनाच तुम्ही आता सोबत घेतलेत, मग आता तुमचं नुकसान होत नाहीये का? आणि तुम्ही म्हणालात की एक पद्धतीची अपरिहार्यता असेल, स्वखुशीनेच विलिनीकरण होईल अशी परिस्थिती नाही, परंतु ती आत्ताची गरज आहे. मग अशा वेळेला काँग्रेसचं आणखी नुकसान यातनं होणार नाही का? नाही, आता गरज आहे असं तुम्ही ठामपणे म्हणताय, देशातली जनता ठामपणे म्हणत नाही, हे लक्षात घ्या. आणि हे महत्वाचं यासाठी सुद्धा राहणार आहे ताई की ठीक आहे, आपण त्याला कुठच्या चष्म्याने पाहतो त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. आजच्या घडीला मला एक सांगा, गेल्या 13 वर्षामध्ये हा देश 2 पावलं पुढे गेलेलं सांगा, आम्ही त्याच्याशी सहमत होऊन राहू. परंतु आज जर अपरिहार्यता त्यांच्यासमोर काय ऑप्शनच नसतील, या सगळ्या पद्धतीने जर ते हे होत असेल, तसं काँग्रेसला अपेक्षित नाही. आणि राहिली गोष्ट याची, काँग्रेसचं नुकसान फायदा हा नंतरची गोष्ट आहे. हा देश कुठे चाललेला आहे, ह्या देशाला कुठे नेऊन ठेवलेला आहे. आणि म्हणून आपल्याला लक्षात असेल की याच्या 2014च्या अगोदर 2 वेळा UPA 1. ठीक आहे भाई, मी येते पुन्हा तुमच्याकडे आता, कारण आपल्या बरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी आमदार विद्या चव्हाण सुद्धा आलेले आहेत, त्यामुळे आपण त्यांच्याशी सुद्धा